श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पण ज्या गोष्टीचा कंटाळा करतो त्याविषयीच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. कारण आपल्या घरामध्ये पाल दिसताच तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे आणि तुम्ही 7 मिनिटांमध्ये चमत्कार बघू शकता. नशीब बदलून तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. घरामध्ये धनसंपत्ती ही येऊ लागेल. पैसे येण्याचे मार्ग सर्व मोकळे होतील आणि डोक्यावर असणारा कर्जाचा भार हा देखील तुमचा पूर्णपणे नष्ट होणार आहे. असा हा अतिशय अत्यंत उपाय आज या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आपण घरामध्ये पाल दिसली तर आपण खूप घाबरतो, आपल्याला भीती वाटते. परंतु धन येण्याचे व धन जाण्याचे प्रतीक आणि त्याचबरोबर आपल्या जीवनात काही बदल जर तुम्हाला बघायचे असतील तर पालीचे हे संकेत तुमच्या जीवनात हे बदल जे आहे सांगतील. आणि त्याचबरोबर लोक नेहमी घरात पालीला बघतात की एक सामान्य घटना मानली जाते. त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे की पालीला एक सामान्य जीवजंतू सुद्धा मानलं गेलं आहे. परंतु जीवजंतू व मनुष्य यामध्ये प्रकृतीचा एक वेगळा संबंध असतो. ते खूप कमी लोकांना माहित आहे. आपल्या शास्त्रामध्ये पालीला एक खास जीव मानलं गेला आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये पाल बघणे व त्या संबंधित कितीतरी गोष्टीची विस्तारपणे माहिती जी आहे तर ती दिली गेलेली आहे. जर तुम्हाला हे माहित झालं तर तुम्ही जीवनात खूप काही करू शकता. आणि त्याचबरोबर शास्त्रामध्ये विख्यात शकून शास्त्रानुसार पालीचे काही खास वेळेत दिसणे, जमिनीवर दिसणे किंवा आपल्या शरीरावरती पडणे हे भविष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांकडे त्याचा इशारा असतो. त्याशिवाय पालीचे शरीराच्या कोणत्या खास भागावर पडणे हे भविष्यात होणाऱ्या शुभ अशुभ घटना ज्या आहेत तर त्या देखील दर्शवितात. आणि हे तुम्ही खूप वेळा ऐकलंही असेल की दिवाळीच्या दिवशी पाल दिसली तर तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी पाल तुमच्या अंगावरती पडली तर वर्षानुवर्षे सुख, समृद्धी, शांती येते. पण तुम्हाला माहित नसेल की एका प्रयोगानुसार आपण अनेक लाभ जे आहेत तर ते प्राप्त करू शकतो. या संबंधी एक अतिशय उत्तम परिणामकारक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा छोटासा उपाय करत असताना आपल्याला ज्यावेळी आपल्या घरामध्ये पाल जर तुम्ही बघितली किंवा तुम्हाला दिसली तर त्यावरती एक वस्तू तुम्हाला टाकल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक शानदार उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा उपाय करत असताना ज्यावेळी आपल्या घरात रात्री पाल दिसतात तिच्यावर ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपलं घर जे आहे तर ते धनसंपत्तीने भरून जाईल. आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि अचानक घरामध्ये धनलाभ सुद्धा होईल. तर पहा, जवळपास आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आपल्याला पाली दिसतात. परंतु हिवाळ्यात जास्त प्रमाणात पाली आपल्याला दिसत नाही. परंतु हिवाळ्यामध्ये पाली दिसण्याचे प्रमाण हे अधिक असते आणि काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या पालीला खूप घाबरतात. परंतु काही व्यक्ती पालीचा तिरस्कार देखील करतात. आपलं हिंदू धर्मशास्त्रात असं मानलं जातं की पाली आपल्याला शुभ फळ देतात. आपल्या भारतात अशी अनेक मंदिरे आहेत की जिथे पालीची पूजा देखील केली जाते. त्यापैकी एक मंदिर म्हणजे स्वामी रंगराम मंदिर. यामध्ये पालीचे चित्र कोरण्यात आलेलं आहे. असं म्हणतात या मंदिरातील पालीचा जो कोणी दर्शन घेतो त्याला दुप्पट देव दर्शनाचे लाभ मिळत असतात आणि त्याची सगळी कामे जी आहेत तर ती नक्कीच मार्गी लागतात. त्याच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. शगुन शास्त्रानुसार या पाली आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडणाऱ्या असतात त्या घटनाबद्दल आपल्याला सूचना, संकेत देत असतात. सकाळी जेवण करत असताना या पालीचा आवाज तुम्हाला आला तर लवकरच शुभ बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.
त्याच प्रमाणे चांगले फळ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे, याची सुद्धा संकेत मिळण्याची शक्यता असते। जर तुम्हाला पाल भांडण करत असताना जर दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमचे नक्कीच कुणाशी तरी भांडण होणार आहे असा याचा अर्थ होतो। जर रात्री झोपताना तुम्हाला पाल दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनामध्ये लवकर सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य जे आहे तर ते येणार आहे। म्हणूनच या लेखामध्ये आपण असाच एक उपाय जो आहे तर तो बघणार आहोत। या उपायामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते। जेव्हा कधी तुम्हाला घरामध्ये पाल तसेच भिंतीवरती पाल जर दिसली तर अशा वेळी आपल्या घरामध्ये असणारं कुंकू किंवा तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला पालीच्या अंगावरती थोडेसे टाकायचे आहे। त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल मनामध्ये तर ती इच्छा तुम्हाला हात जोडून बोलून दाखवायची आहे, व्यक्त करायची आहे। पालीवरती तांदूळ कुंकू फेकल्यामुळे आपली जी इच्छा आपण व्यक्त केली आहे तर ती इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होते। ज्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे त्यांनीच उपाय करा। ज्यांची श्रद्धा नसेल, विश्वास नसेल त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी देखील चालणार आहे। कारण असं म्हटलं जातं की त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाचे वेगवेगळे योग जे आहेत तर ते जुळून येतात आणि आपल्या घरात धन, सुख, शांती, वैभव हे नांदू लागतं। तर अशा पद्धतीने सर्वस्वी धनवान करणारा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय महत्त्वाचा आहे, म्हणून अवश्य तुम्हाला करायचा आहे। आणि आता पाली अशुभ संकेत जे आहे तर ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। घराच्या मंदिरात जर तुम्हाला पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करून राहते। अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्यायचं आहे की ती तुमच्या सोबत काहीतरी शुभ कार्य देणार आहे। पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरभरून जाणार आहे। नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास, नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल जर तुम्हाला दिसली तर तुम्हाला सावध व्हायचं आहे। याचा अर्थ असा आहे की नजीकच्या काळात घरातील मुख्य प्रमुख जो आहे तर तो आजारी पडणार आहे। त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरती होईल। त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही। असे दृश्य दिसल्यास नवीन घर, दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा करणं हे आवश्यक आहे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा कमी होईल असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर दोन पालींना एकत्र भांडताना, लढताना म्हणजे तुम्हाला दिसला तर मग ते घर असेल किंवा ऑफिस असेल, एकमेकांशी भांडताना जर दिसल्या तुम्हाला ह्या पाली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं। याचा अर्थ असा आहे की लवकर तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे। पाल आपसात भांडते, घरगुती त्रासाचे लक्षण आहे। असे दृश्य पाहिल्यावरती धीर धरा आणि शांतपणे वेळ घ्या आणि प्रयत्न करा। त्याचबरोबर पाल पायावर पडणे, पाल रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात आणि तिची पकड भिंतीवर मजबूत असते, परंतु ती अनेक वेळा खाली सुद्धा पडत असते। तर वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचवर किंवा उजव्या पायावरती पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होणार आहे। दुसरीकडे डाव्या टाचेवरती किंवा डाव्या पायावर जर पाल पडली तर बघा घरावरती संकट किंवा रोगाचं आगमन होणार आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला पाल ही स्वप्नामध्ये दिसली तर ते अशुभ मानलं जातं। याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं। स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसली हे देखील चांगलं मानलं जात नाही। भविष्यात तुम्ही काहीतरी अडचणीत येण्याचं हे लक्षण आहे। त्याचबरोबर छताला चिकटून बसलेली पाल
चुकून तुमच्या अंगावरती पडली आणि आपल्या उजव्या बाजूला ती पाल पडली तर शुभ तर डाव्या बाजूला पडणे अशुभ मानलं जातं। उजव्या हाताला पाल पडल्याने धनवृद्धी होते तर डाव्या हाताला पाल पडल्याने धनहानी होते असं म्हटलं जातं। आपण झोपेत असताना पोटावर पाल पडणे तर पोटाचे विकार आपल्याला उद्भवतात, मात्र पायावरती जर पाल पडली आणि स्पर्श करून जर गेले तर दीर्घकालापासून सुरू असलेले आजार जे आहेत तर ते तुमचे बरे होणार आहे। त्याचबरोबर भिंतीवरती सरपटणाऱ्या मगरी सदृश्य पाली नेमक्या महत्वाच्या कामाला बाहेर पडताना जर दिसल्या तर तिचं दर्शन करून गेल्याने आपल्याला कामामध्ये नक्कीच यश मिळते। त्याचबरोबर दोन पालींचे मिलन होताना पाहणे घरात शुभ कार्य घडणार आहे असं म्हटलं जातं। अर्थात हे शास्त्र संकेत लोकांनी आपल्या पूर्वजांवरून लिहिलेले आहेत। तर अशा प्रकारे थोडक्यात ही माहिती मी तुमच्याबरोबर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।